नमस्कार. ऋणानुबंध या कार्यक्रमातील हा असा 20वा भाग. सुबल सरकार सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक यांच्यावर हा आणि कदाचित पुढचा भाग होईल. मी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं 1986 साली. तोपर्यंत सिनेमाच्या तंत्राची मला फार माहिती होती अशातला भाग नाही. मी त्याला काय काय लागतं काय नाही ही माहिती घेतलेली होती. पण मग त्यासाठी एक नृत्य दिग्दर्शक लागतो ही माहिती मला नव्हती. मला असं वाटायचं नेहमी आपले अभिनयकुशल अभिनेते आहेत ते आपणच नृत्य वगैरे करत असतील गाण्यावरती. पण त्या चित्रपटाच्या वेळेला पहिला चित्रपट मी कशासाठी प्रेमासाठी काढला त्यावेळेला पितांबर काळे माझे दिग्दर्शक होते आणि तिने सांगितलं की नृत्य दिग्दर्शक आपण कुणाला घ्यायचं असा प्रश्न आला. तर तेव्हा सुबल सरकार हे नाव गाजत होतं आणि मी म्हटलं त्यांना घेऊया. तर त्यांचं बजेट फार असेल असं मला काळ्यानं सांगितलं. म्हटलं मग ठीक आहे. त्यांच्याने मग दुसरं कोण मग जयकुमार म्हणून नृत्यदिग्दर्शक आले आणि माझ्या कशासाठी प्रेमासाठीची 4ही गाणी त्यांनी नृत्य दिग्दर्शित केली होती. अर्थात तो एकच सिनेमा करून थांबायचं मी ठरवलं होतं पण नाही थांबलो आणि पुढचा एकदा सिनेमा करायचं ठरलं नशीबवान नावाने. तेव्हा अण्णासाहेब देऊळगावकरांची पटकथा संवाद आणि मूळ कथा अरविंद खानोलकरांची आणि दिग्दर्शक NS वैद्य आणि प्रमुख भूमिकेमध्ये नितीश भारद्वाज जे नंतर महाभारत सिरियलमध्ये कृष्णाचं काम केलं ते असं ठरलं. तेव्हा अण्णासाहेब मी आणि वैद्य अशी आमची चर्चा चालू होती की कोण कोण घ्यायचं कॅमेरामन कोण. तर अण्णासाहेब त्यात मुरब्बी असल्यामुळे त्यांची सगळी टीम ठरलेली होती. म्हणजे कॅमेरामन सूर्यकांत लवंदे, नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार. ते म्हणलं अण्णासाहेब ते मांदळे वगैरे ते म्हणले बघू आपण काळजी करू नको. आणि तसं ठरलं. त्या गाणी सुधीर मोघ्यांनी लिहिली आणि आनंद मोडक यांनी संगीत दिलं. तर त्या दोघांच्या संबंधी नंतर मी हे बोलणारच आहे. त्यातलं एक गाणं होतं माझे मन तुझे माझ्या डोळ्यात तुझं मन दिसतंय ग म्हणून. सुंदर गाणं सुधीरने लिहिलं होतं आणि त्याचं रेकॉर्डिंग आनंद मोडकने हट्ट झाला की आशा भोसल्यांना आपण ह्याकरता बोलवायचं आणि सुरेश वाडकर म्हणजे ठीक आहे तू ठरव त्याप्रमाणे. आणि त्या गाण्याचं रेकॉर्डिंग आम्ही बॉम्बे लॅबला केलं. आशाताई आल्या त्या आणि तेव्हाच्या एक आठवणी आहेत केव्हा तरी मी सांगेन. ते गाणं रेकॉर्ड होत असताना आनंद मोडक आणि जब्बार पटेल हे मित्र एक थिएटर अकॅडमीत काम बरोबर करत होते. म्हणून जब्बार पटेल आणि मोहन आगाशे डॉक्टर मोहन आगाशे आले. तेव्हा गाणं वगैरे त्यांनी ऐकलं रेकॉर्ड झाले आणि खूप सुंदर गाणं झालं म्हणले. याचं शूटिंग करायला जब्बार पटेल म्हणाले की गोडबोले तुम्ही काश्मीरला जायला पाहिजे बरं का छान गाणं झालेलं आहे. मला खोज कळली. मीही तसं सातारी आहे. मी त्याला म्हणावं नाही काश्मीर कसलं माझ्या डोक्यात ते स्वित्झर्लंडलाच जाऊन करायचं शूटिंग असं डोक्यात आहे. त्यावर गप्प बसले ते. पुढं आमचं काम सुरू झालं प्रत्यक्षात शूटिंगचं वगैरे आणि ते गाणं शूट करायचं ठरलं तर कोल्हापूरला आणि सुबल सरकारच त्याचं दिग्दर्शन करणार होते नृत्य दिग्दर्शन. तर तेव्हा मी सुबल सरकारांना पहिल्यांदा भेटायचं म्हणून आदल्या दिवशी कोल्हापूरला गेलो. कांचन लॉजमध्ये ते उतरले. त्याने कुठल्या तरी शूटिंगलाच गेले ते. कारण त्या काळात ते अतिशय बिझी डान्स डायरेक्टर मराठीतले होते. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 300 मराठी चित्रपट त्यांनी आपल्या एकूण कारकिर्दीत नृत्य दिग्दर्शित केले. त्याने 30 हिंदी चित्रपट काही भोजपुरी बंगालीसुद्धा. त्यामुळे त्यांच्या तारखा घेऊन हे वैद्यसाहेबांनी सगळं शेड्यूल ठरवलं होतं आणि ते शूटिंग द्यायची वाट बघत मी कांचन लॉजमध्ये थांबलो होतो. थोड्या वेळाने ते आले. पांढरी थोडी नॅरो बटनची पांढरी पॅन्ट वरती एकदम पांढरा कुर्ता आणि डोक्यावर उलटे फिरवले केस नाक दारदा आणि उन्हात अनेकदा शूटिंग केल्यामुळे आपल्याला थोडा काळसर रंगाकडे झालेला चेहरा. मला बघितलं. मी सांगितलं मी अरुण बोला. हो गोरबोले साहेब. ते त्यांना ड म्हणायचे नाही. ते बंगाली असल्यामुळे डचा त्यांना प्रॉब्लेम असतात त्यामुळं ते डच्या वेळी रस म्हणायचे. गोरबोले साहेब बसा मी आत्ता फ्रेश होऊन येतो. मग सुबलदानी आंघोळ बिंघोळ केली. आमच्या बोलणं सुरू झालं. मग मी काय करतो कसं काय हे सगळं बोलणं होतं. हो गप्पा रंगल्या आमच्या. जवळजवळ अर्धा पाऊण तास इतरही गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी गाण्याचं रितसर शूटिंग पार पडलं. मी हजर होतो बराच वेळ. ॲक्च्युली काश्मीर नाही स्वित्झर्लंड नाही
कोल्हापूरजवळ सोनतळी म्हणून आहे, तिथे एक छोटा तलाव आहे, तिथं ते सगळं शूटिंग झालं. नितीश भारद्वाज आणि अलका कुबल यांनी ते गाणं अभिनीत केलं. आणि नंतर शूटिंगला मी होतो, गप्पा बिप्पा झाल्या आणि आमचं एक मैत्री थोडीशी जमल्यासारखी झाली. पुढची 3 गाणी नंतरच त्यांनी शूट केली. मी काही दरवेळा शूटिंगला जात नव्हतो आणि माझ्या लक्षात आलं की हा मनस्वी कलावंत आहे. मनस्वी कलावंत असतात ते हिशोबाच्या जगात वावरत नसतात. त्यामुळे ते शूटिंग संपलं तरी मी त्यांचं मानधन काहीच दिलं नव्हतं. सगळी गाणी झाली. मग सगळं ती गाण्याचं 4थ्या गाण्याचं शूटिंग संपल्यानंतर तोपर्यंत मी त्यांच्या घरची माहिती मला मिळाली, ती पत्ता वगैरे घेतला. मी जे मानधन ठरलं तर तेवढ्या रकमेचा ड्राफ्ट काढला आणि त्यांच्या बायकोच्या नावानं काढला, पौर्णिमा सरकार नावाने, आणि छान पत्र लिहिलं की सुबलला तुमचं कॉपरेशन फार मिळालं आणि फक्त मी आपल्या 2-3दा ज्या गाठीभेटी झाल्या तर त्या सागर संगीत गाठीभेटी झाल्या त्या, आणि त्यामुळं तुमचा स्वभाव मला सगळा कळला आहे. त्यामुळे हे पैसे शिल्लक पडावेत म्हणून मी वहिनींच्या नावानं ड्राफ्ट पाठवलेला आहे. ते पत्र मिळाल्यानंतर त्यांचा मला फोन आला. अरे म्हणले, मी खरं म्हणजे काळजीत होतो गोरबोले साहेब की मला तुम्ही काय मानधन दिलंच नाही म्हणून, पण हा ड्राफ्ट आला, पूर्ण रकमेचा आला, आणि तुम्ही म्हणताय तेही खरं आहे की माझा स्वभाव तसा कंजूस नाही आहे, हिशोबी नाही आहे, आणि तुम्ही बरोबर बानी म्हणायचे पत्नीला, त्या पुढं आम्हीही बानीच म्हणायला लागलो बहिणीला. तुम्ही योग्यच केलं की बानीच्या नावानं ड्राफ्ट पाठवला म्हणून. आणि म्हणले, असे तुम्ही पहिलेच निर्माते आहे की शूटिंग संपल्यानंतर सर्व पैसे मला मिळाले. आता मी म्हणलं की मी मूळ इन्कम टॅक्स सल्लागार आहे, त्यामुळं आपल्याला पेलेल तेवढंच ओझं अंगावर घ्यायचं आणि ते वेळच्या वेळी पूर्ण करायचं, असा माझा स्वभाव आहे. आणि मग पुढचे सर्व आमचे चित्रपट माझे म्हणजे धुमाकूळ, बंडलबाज, शेवटचा राम रहीम, हे सगळ्याचं नृत्यदिग्दर्शन सुबल सरकारनेच केलं. आपण अनेकदा सिनेमा बघतो, पण आपल्याला फक्त पडद्यावर दिसणारे नट नट्या हेच आपल्याला माहीत असतं. त्याच्यामागं किती डिपार्टमेंट काम करत असतात हे आपल्याला माहीत नसतं. एकदा सुबलनीच असं बोलता बोलता सांगितलं की निर्माता म्हणाला, हे पैसे आहेत आणि नोटाची गड्डी ठेवली तर चित्रपट तयार होत नाही. त्याला 17 डिपार्टमेंटनी काम करायला लागतं आणि आपापली कला त्यात दाखवावी लागते, तेव्हा चित्रपट तयार होतो. कथा, पटकथा, संवाद, गाणी, संगीत, त्यात परत काम करणारे म्युझिशियन्स, रंगभूषा, वेशभूषा, स्टील फोटोग्राफर, कॅमेरामन, त्याचे असिस्टंट, डायरेक्टर, डान्स डायरेक्टर, शिवाय रेकॉर्डिस्ट, हे सगळे लोक लागतात. आणि ही गोष्ट खरी होती. आणि त्यामुळे तंत्रज्ञ सगळं जमात म्हणतो मी, पण चांगल्या अर्थानं, की एक वेगळा आदर माझ्या मनामध्ये कायम राहिला. आणि मग सुबलनांशी केव्हाही मुंबईला गेलं तर त्यांचा आग्रह घरी जेवायला यायला पाहिजे. घरी राहायलाच आहे, तुमचं घर आहे, पण मी राहायला जात नसे, पण राहायचं आमचं तेव्हाचं ठिकाण म्हणजे गुलमोहर हॉटेल, मुंबईचं ठरलेलं. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सगळ्यांचं तेच ठिकाण कायम ठरलेलं असायचं. आणि जवळजवळ संमेलन असलं की तिथं व्यवस्था असायची. गुलमोहर हॉटेल या विषयावर सुद्धा मी एकदा नक्की यात भागात केव्हा तरी बोलणार आहे. तर तिथं थांबायचं आणि मग रात्री जेवायला सुबलदांच्या घरी जायचं. सागर संगीत, जेवण, गप्पा असं होत राहायचं. नशिबानला तेव्हा बरीच अवॉर्ड्स मिळाली आणि नागपूरला कार्यक्रम होता तो अवॉर्ड्सचा. तर तेव्हा मी गेलो, तो निर्माता म्हणून मलाही अवॉर्ड होतं. जवळ 6 अवॉर्ड्स आम्हाला मिळाली. सुधीर मोघ्यांना गाण्याचा अवॉर्ड मिळाला, ऋण फिटता फिटता, तेही येणार नव्हते. आणि सुबलदांच्या ऐवजी सुबलदांचा मुलगा छोटा तेव्हा होता तो सागर, तो आता मोठा झाला आहे, तो स्वतःही आता डान्स डायरेक्टर आहे, क्लासेस घेतो. तो आला तर आमच्याबरोबर. आणि नंतर आमचा एक मुंबईमध्ये मराठी चित्रपट महामंडळातर्फे सत्कार ठेवला होता रवींद्र नाट्य मंदिरात. त्यालाही मी गेलो होतो. त्या सत्काराला थोडा वेळ होता म्हणून बाहेर रवींद्र नाट्य मंदिरच्या मी आणि सुबलदा आम्ही गप्पा मारत उभे होतो. एवढ्यात तिकडून नाना पाटेकर आले. नाना पाटेकरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर सुबलदांना बघितल्यावर ते जवळ आले, त्यांनी वाकून नमस्कार केला. सुबलदांचे हे सगळे लहानपणापासून म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत सुबलदांनी बघितलेले. तर म्हणजे काय रे नाना, काय चाललं आहे वगैरे बोलणं झालं आणि नाना गेला पुढे. तो एक 10 पावलं गेला असेल. सुबलदा मला म्हणले, का तुम्ही बोलला नाही नानाशी काय? मला सुबलदा माझी त्यांची काय ओळख नाही आहे. अरे, सुबलदा वळले आणि लांबनं हाक मारले, ए नाना इकडे ये.
मी इकडे नाही इकडे ये. नाना आला. मग सुबलने माझी रीतसर ओळख वगैरे करून दिली. निर्माते कसे चांगले आहेत वगैरे सगळं हे झालं. पण माझ्या लक्षात आलं की सुबललांचं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळं सर्वच आर्टिस्ट मंडळी त्यांना मानायची आणि त्याचबरोबर कामाच्या वेळेला काम आणि इतर वेळेला एखाद्या मित्राप्रमाणे असं त्यांचं वागणं असायचं. त्यांच्याशी अनेक वेळा ज्या गप्पा झाल्या त्यातनं अनेक गोष्टी मला कळत गेल्या. सुबलदा मूळचे कलकत्त्याचे. वयाच्या 17-18 वर्षी कलेच्या नादात मुंबईला आले. एकटेच आले. आपण नृत्य शिकायचं अशी कल्पना. पण मुंबईत कुठं काही जमेना. मग शेवटी केळी वगैरे असे विकायचे ते. रस्त्याने हिंडणारे फेरीवाले असतात. एकदा असंच केळीची टोपी घेऊन ते विकत बसत असताना सचिन शंकर आले. ते विख्यात नृत्यदिग्दर्शक तेव्हाचे. म्हणजे बॅले हा प्रकार भारतामध्ये रुजवणारे पहिले आणि त्यांचे महाराजा शिवाजी, रामायण, गांधी असे अनेक बॅले सुप्रसिद्ध पुढं खूपच ख्यातनाम झाले तेव्हाही होते. त्यांनी त्याला विचारलं केळी कशी दिली. सुबलने काय उत्तर दिलं असेल 1-2 रुपये डझन वगैरे. ते बंगाली बघून हे त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणले तू कुठला आहेस रे. सुबलला म्हणजे कलकत्त्याहून आलो. काय करतोय. नाही म्हणलं अशा करता आलोय. चल म्हणले गाडीत बस. माणसाच्या आयुष्याला नियती कसं एक वेगळं वळण देते आणि तिथपासून सुबलदांचं आयुष्य बदललं. सचिनदांनी सुबलदांना घरीच नेलं, आपल्या घरीच ठेवलं आणि सुरुवातीला मग शिष्य, मग बरोबर सुबलदा जे सचिन शंकर डान्स बसवत त्यामध्ये डान्सर असं करत सुबलदांचे असिस्टंट इथपर्यंत सुबलदांनी मजर मारली. सचिनदांचे असिस्टंट मजर मारली आणि हळूहळू चित्रपट क्षेत्रातही त्यांचा शिरकाव व्हायला झाला. तिथे ते ग्रुप डान्सर म्हणून जायला लागले. पुढं जो डान्स रायटर असेल तेव्हाचे सोहनलाल, हिरालाल, सत्यनारायण हे डान्स मास्टर प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे जायला लागले. त्यांचाही ते विश्वास संपादन केला आणि मग सिनेमातलं डान्स डायरेक्शन काय हेही त्यांना जाण आली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो जे राजश्री पिक्चर्स आहे म्हणजे बराजा त्यांचा, ज्यांनी अतिशय नामांकित चित्रपट हम आपके है कौन वगैरे सारखे दिलेत त्यांच्याकडे आणि ती 3-4 चित्रपट त्यांना नृत्य दिग्दर्शन करायला मिळालं. राजश्रीचे चित्रपट म्हणजे त्यामध्ये 10-12 गाणी असत आणि त्या सगळ्याच्यावरती नृत्य दिग्दर्शन सुबलदा करत असत. आणि हे मला सुबलदांनी सांगितलं ह्या गोष्टी मी आपल्याला सांगतो. इंटरेस्टिंग वाटतील आपल्याला. तर त्याचं काहीतरी मानधन राजश्री तेव्हा नृत्य दिग्दर्शकाला, कारण चित्रपटाचं मानधन मी लमसम द्यायची प्रथा आहे की नृत्य दिग्दर्शकाला ह्या पूर्ण चित्रपटाचं मानधन इतकं. तेव्हा 5,000 रुपये म्हणले मला मानधन देत होते आणि 10-12 गाणी असायची आणि डान्सर्सही यायचे खूपसे. म्हणजे समूहनृत्य असलं तर माझ्या असं लक्षात आलं की एक डान्सर माझ्यापेक्षा जास्त पैसे घेऊन जातो आहे या 10-12 काय 7-8 गाण्यात तो काम करत होते. आणि मग मी एक दिवस म्हणे राजबाबूंना विचार, राजश्रीचे प्रमुख जे बरेचदा त्या होते त्यांना, की राजबाबू अहो मला तुम्ही 5,000 रुपये देत आहे आणि डान्सर्सना मात्र माझ्यापेक्षा जास्त पैसे आहे, मी त्यांचा नृत्य दिग्दर्शक आहे, तेव्हा हे काय मला योग्य वाटत नाही, माझं तुम्ही मानधन वाढवलं पाहिजे. बरेचदा त्या या व्यवसायात मुरलेले ग्रस्त होते. त्यांनी सुबलदांना उत्तर दिलं, अरे सुबलदा ऐसा क्या करते हैं, डांसर जो आता है उसका नाम कभी आता है क्या, लेकिन आपके नाम का टाइटल में एक पार्टी आता है डांस डायरेक्शन सुबल सरकार, तो आप पार्टी का कीमत है, ये आपका नाम हो जाता है उसमें. असा एक किस्सा सुबलदांनी सांगितला. आणि मग ते हिंदीमध्ये काम करायला लागले नृत्य दिग्दर्शक म्हणून. हळूहळू जम बसला आणि काम मिळायला लागलं. पुढं शाहीर अमर शेखांनी आपलं कलापथक काढलं, बहुतेक 55-56च्या सुमार असेल आणि गावोगावी त्यांच्या कलापथकाचे कार्यक्रम चालायला लागले. सुबलदांची विचारसरणी थोडीशी डावीकडे झुकणारी, म्हणजे पश्चिम बंगाल म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येईल लेफ्टिस्ट थॉट ते. त्यामुळे त्यांनी सचिनदांची परवानगी काढली आणि ते शाहीर अमर शेख यांच्या कलापथकात सामील झाले. त्या कलापथकामध्ये झिलकरी किंवा साथ द्यायचं काम हे करायला लागले. जवळजवळ 3-4 वर्ष संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत ते अमर शेखांच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. सिनेमा कुठे आणखीन हे गावोगावी जाऊन कार्यक्रम करायचे कुठे
पण त्यात मनापासून ते रमून गेले. जाग मराठा, आम जमाना बदलेगा वगैरे गाणी अमर शेख खूप पॉप्युलर होती आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये उठाव करायची प्रेरणा देणारं काम मोठं अमर शेख पथकाने केलं. याच दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी सुबलदांचा मैत्री जुळली, संबंध आला चांगला. तेही सुबलदांना मुलाप्रमाणे मानत असत. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा आजारी होते तेव्हा 3 महिने सुबलदांच्या घरी नालासोपाराला क्रांतिसिंहांचा मुक्काम होता आणि ती सेवा करायचं भाग्य मला लाभलं हे सुबलदा आपलं स्वतःचं नशीब समजतात. अशा आमच्या ओळखी होत गेल्या, म्हणजे मैत्री होत गेली. जणू एका आपलं दुसरं घर आहे असं सुबलदा म्हणाले की साताऱ्यातलं म्हणजे तुमचं मुंबईतलं घरच हे आहे. विलिंग्डन हाऊस म्हणून त्यांच्या घराचं नाव. मी तिथं ते ब्लॉक त्यांचा होता पहिल्या मजल्यावरती आणि तो ब्लॉक म्हणजे तेव्हा कलाकारांचा एक काय म्हणू माहेरघर असल्यासारखं असायचं. कुणीही अडचणीतला कलाकारांनी सुबलदांना सांगावं, त्यांनी त्यात मदत करावी. मिथुन चक्रवर्ती मुंबईत जेव्हा स्ट्रगल करायला आले तेव्हा जवळजवळ महिना 2 महिने सुबलदांच्या घरी राहत होते. अशोक सराफ असतील, रंजनाताई असतील, हे सगळे त्यांच्या विलिंग्डन हाऊसच्या मध्ये जमलेले लोक, आपली सुखदुःख त्या सुबलदांशी वाटून घेणारे, असं त्या विलिंग्डन हाऊसचा महिमा होता. 1991 सालचा एक प्रसंग मला आठवत आहे. मी युरोपला मी आणि पत्नी गेलो होतो 1985 साली. परत आल्यानंतर मी त्याच्यावरती एक लेख मला लिहिले आमच्या दैनिक हॅक्केमध्ये, अजिंक्यता ते आल्प्स नावाने. आम्ही जवळजवळ 20-22 दिवस युरोपला गेलो, सगळ्या रशियालाही गेलो होतो आणि त्या सगळ्या प्रवासाचं वर्णन त्या लेखमालातनं मी लिहिलं. त्याचं पुढे पुस्तक केलं, अजिंक्यतारा ते आल्प्स याच नावाने. कौशिक प्रकाशन माझं होतंच, त्याच्या हस्ते त्या मार्फत ते प्रकाशन केलं. आणि तेव्हा काय असं पुस्तकाला पुरस्काराला कुठं पाठवायचं वगैरे काय मला माहीत नव्हतं. पण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय जी संस्था आहे ती दर 3 वर्षातनं एकदा प्रवासोत्सवाला पुरस्कार देते आणि तो पुरस्कार मला जाहीर झाला. म्हणजे मलाही माहीत नव्हतं, पण अनिल मोहिले संगीत दिग्दर्शक आमच्या पुढच्या सिनेमांचे, त्यांच्याबद्दलही बोलणार आहेच. त्यांचा मला फोन आला, अहो गोडबोले साहेब तुम्हाला बक्षीस मिळाले, पुरस्कार आहे, मुंबईत कार्यक्रम आहे. मग मी ती बातमी काढून बघितली आणि मग मला रितसर पत्र आलं आणि त्या कार्यक्रमाला जायचं ठरलं. तर सातारचे माझे 5-7 मित्र आम्ही एक मेटॅडोर केली आणि मुंबईतले सुबलदा असतील, अनिल मोहिले असतील, वैद्यसाहेब असतील, विसू दाभोळकर, अनिल कावले हे संकलक आमचे, त्या सगळ्यांनी कार्यक्रमाला या म्हणून सांगितलं. कारण आपलं कौतुक पाहायला आपली सगळी मंडळी पाहिजे. मी, पत्नी आणि आमचे मित्र आम्ही सातारून गेलो आणि सुबलदाने सांगितलं की रात्री कुठल्या तरी हॉटेलमध्ये ही सगळ्यांची जेवायची व्यवस्था करा, कारण तेव्हा तो 3,000चा पुरस्कार होता. तर पैसे नेऊन मी काय करू, 3,000 रुपये आपण खर्च करू सगळ्यांनी जेवण करा. सुबलदा म्हणले, हे हॉटेल बिटेल काही नाही, रात्री जेवण तुम्ही माझ्या घरी करायचं सगळ्यांनी, कारण तुम्हाला पुरस्कार मिळाला याचा मलाही आनंद आहे. तर मी म्हटलं सुबलदा 10-12 लोक 14 लोक असणार, कदाचित 20 होतील, माझ्याबरोबर किती येणार माहीत नाही, पण मित्र वाढतील, मुंबईतले काही लोक असतील. ते म्हणले अख्खा सातारा घेऊन तुम्ही यावं, हे तुमचं घर आहे ना, तुम्ही काळजी करू नका. आणि खरोखरीच रात्री सुबलदांनी अतिशय कौतुकानं, सुबलदा आणि त्यांच्या पत्नी बानींनी आमचं अतिशय अगत्यानं स्वागत केलं. एवढंच नाही तर मुंबईला मी केव्हा सिनेमाच्या कामाला गेलो आणि फोन केला, सुबलदा नसले तर त्यांचा मुलगा सागर, तोही तेव्हा छोटा होता, 16-17 वर्षाचा असेल, तो येऊन काय पाहिजे नको, काय मदत पाहिजे का, किरकोळ काम असलं तर करायचा, असा एक आमचा कौटुंबिक ऋणानुबंध जुळला. पुढं आणखीन मी पुढचे सिनेमे काढले, त्या वेळचे अनेक गमती आहेत. विशेषतः राम रहीम जो मी शेवटचा सिनेमा काढला 1991-92ला, त्याचे तर सुबलदांच्या सहकार्याचे अनेक किस्से आहेत. ते किस्से मी पुढच्या वेळेला सांगेन. तोपर्यंत आज आपण ह्या भागात इथेच थांबूया. उद्या पुन्हा सुबलदांच्याच आठवणी काही मी आपल्याशी शेअर करीन. तोपर्यंत नमस्कार.